मित्रांनो, श्रद्धा आली त्या ठिकाणी विश्वास आलेला. देवांच्या नावाने, स्वामींच्या नावाने, बाळूमामांच्या नावाने, देवीच्या नावाने, महालक्ष्मीच्या नावाने, अंबाबाईच्या नावाने एवढी भोंदूगिरी झालेली आहे. मी आताच प्रकार पाहिला युट्यूबवरती, न्यूज चॅनलवरती, की पिंपरी चिंचवड मधल्या एका भोंदू बाबाने भक्तांच्या मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड केलं ते त्यांना कळायचं नाही आणि सर्व हालचालींवरती नजर ठेवायचा आणि त्यांना फोन करून सांगायचा की तू इथे आहेस, तिथे आहेस. लोकांचा विश्वास वाढला. लोकांना वाटलं अरे ह्या गोष्टी कशा कळत आहेत त्यांना, इतकं अंतर्ज्ञान कसं आहे त्यांना. मित्रांनो, लक्षात घ्या, अशा लोकांपासून सावध राहा. पुण्यामध्ये खूप प्रकार वाढलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, लोणावळा, देवऋषी वगैरे जाणं बघणं या सगळ्या गोष्टी बंद करून टाका. तुम्ही जर का त्या लोकांना भाळताय, भुलताय, तर ह्यात तुमची चूक आहे. ह्या गोष्टींना समजलं पाहिजे. माझ्याकडे असे शेकडो लोक फसून आलेली आहेत. काही काही दान केलेले त्यांनी, लाखोचा ऐवज, दागिने, करोडो रुपये संपत्ती अशा लोकांना पण दान केलेली आहे. परंतु नंतर समजतं की हे फ्रॉड होते. मित्रांनो, अशा केसेस खूप झालेल्या आहेत आणि आत्ताच अशा एका भोंदू बाबाला अटक केलेली आहे. परंतु लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सर्व खोटेपणा असतो. स्वतःचे शिष्य, खोटे शिष्य तयार करून त्यांच्याकडनं असा दिखावा करण्यात येतो आणि प्रसिद्धी मिळवण्यात येते. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा, कळकळीची विनंती.